हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इझी सायन्स यूट्यूब चॅनल. आज आपण बघणार आहोत एम्ब्रिओलॉजिकल इव्हिडन्सेस. एम्ब्रिओलॉजिकल इव्हिडन्सेस आपण इव्होल्युशनचे जे काही इव्हिडन्सेस आहेत त्यापैकी आपण मॉर्फोलॉजिकल इव्हिडन्सेस आणि ॲनाटॉमिकल इव्हिडन्स पाहिलेले आहेत. आज आपण बघणार आहोत एम्ब्रिओलॉजिकल इव्हिडन्सेस. एम्ब्रिओ म्हणजे काय, तर जेव्हा मेल आणि फिमेल गॅमेट्स एकत्र येतात, जेव्हा मेल आणि फिमेल गॅमेट्स एकत्र येत असतात तेव्हा झायगोट फॉर्म होतो. आणि हा झायगोट जो आहे जसा जसा डेव्हलप होतो, डेव्हलप झाल्यानंतर एम्ब्रिओ तयार होतो. मग एम्ब्रिओ ही काय आहे, फर्स्ट स्टेज किंवा इनिशियल स्टेज ऑफ बेबी आपण म्हणू शकतो. मग जे काही व्हर्टिब्रेट्स आहेत त्यांच्या जे काही एम्ब्रिओची पहिली स्टेज आहे, तुम्ही इथे बघू शकता, जी काही पहिली स्टेज आहे प्रत्येक स्पीसीसची ती सिमिलर आहे. मग ह्याच्यावरून आपण म्हणू शकतो की जे काही ह्यांचा ॲन्सिस्टर आहे किंवा ओरिजिन जो आहे तो कॉमन असू शकतो. हळूहळू स्टेजेसमध्ये काय तुम्हाला दिसत गेले, ग्रॅज्युअली चेंजेस दिसत गेले. त्याच्यानंतर जे काही डेव्हलपमेंट आहे ती वेगवेगळी होत गेली प्रत्येक स्पीसीसची. जर फिश आणि सॅलॅमेंडरमध्ये कंपॅरिझन केलं तर पूर्ण स्टेजेस त्यांच्यानंतरच्या वेगळ्या आहेत. पण इनिशियल स्टेज जी आहे, जी फर्स्ट स्टेज आहे ती काय सेम आहे दोघांची. म्हणजेच काय की ज्या काही स्पीसीज आहेत त्यांची एम्ब्रिओ डेव्हलप होत असताना, त्यांचा एम्ब्रिओ डेव्हलप होत असताना जी काही इनिशियल स्टेज आहे त्याच्यामध्ये एक्स्ट्रीम सिमिलॅरिटीज दिसल्या आणि त्याच्यानुसार आपण काय म्हणतोय की त्यांचा ओरिजिन जो आहे तो काय आहे, कॉमन आहे. ह्यालाच आपण म्हणतो एम्ब्रिओलॉजिकल इव्हिडन्सेस. थँक्यू.